तर म्हणाला, हे शुद्ध आणि चांगलं अन्न मला मिळालेलं आहे आणि हे मी भक्षण करीन. हे सगळं बघितल्यानंतर त्या सर्वांची पाचावर धारण बसले की आता काही खरं नाही. त्यावेळेस हा विप्रदास कुठल्याही प्रकारे स्वतःच्या जीवनाचा विचार न करता सर्वांच्या समोर जाऊन उभा राहिला आणि म्हणाला की तू म्हणतो त्याप्रमाणे सगळं होईल. राक्षसाला म्हणाला, तू म्हणतो त्याप्रमाणे सगळं होईल, पण मला आधी हे सांग की तू राक्षस झाला तरी कसा? तू राक्षस झाला तरी कसा? कशा कोणत्या पापामुळे तुला राक्षस जन्म भोगावा लागला? त्यावेळेस तो म्हणाला, मी हे सर्व सांगेन, पण जर तुम्ही मला मुक्त करू शकत असाल तर. मला या पिशाच योनीतून, या राक्षस योनीतून जर माझी मुक्तता तुमच्या माध्यमातून होणार असेल तर मी सगळं सांगायला तयार आहे. म्हणून त्यांना सांगितलं की मी तुला जेवढं म्हणून मदत करता येईल तेवढी करेल. जेही काही होणार आहे ते नारायण बघतील आणि जे घडायचं असेल ते घडेल. असं सांगितल्यानंतर तो राक्षस त्यांना म्हणाला, मी क्षत्रज वंशीय राजा होतो, अत्यंत पराक्रमी, पैसा धन संपदा शत्रू सगळे संपवलेले, आणि मला शत्रू नसल्या कारणाने, मी अजिंक्य झालेलो असल्या कारणाने मला एक प्रकारे गर्व निर्माण झाला होता आणि त्या गर्वाच्या अनुषंगाने मी माझ्यावरती चढला होता. त्या माझाच्या माध्यमातून मी असंख्य स्त्रियांना नाचवलं, असंख्य पाप त्या ठिकाणी केली, असंख्य लोकांना ठार मारलं. परंतु कर्मगती या ठिकाणी केली, याच ठिकाणी भोगायची असते. आणि म्हणून जेव्हाही मला मृत्यू आला तेव्हा पुन्हा याच भूमीवर, याच ठिकाणी हा राक्षस म्हणून मी जन्माला आलो. त्यावेळेस तो म्हणाला, तुला ज्यावेळेस हे कार्य तू करत होता त्यावेळेस तुला हरवणारं कोणी नव्हतं. म्हणाले, हरवणं हा खूप लांबचा विषय असतो. सगळे माझ्या हो लावून चालत होते, कारण सगळ्यांना माझा पैसा दिसत होता, माझं धनदौलत दिसत होतं. आणि जसाही मला मृत्यू आला तसं सगळं माझे नाते गोते आले आणि सगळं गुंडाळून घेऊन गेले. इतकंच नव्हे, माझ्या कुटुंबियांना पण त्यांनी ठार मारलं. पण सर्वात मोठा मी पापी असल्या कारणाने या क्षेत्रावरती, याच जमिनीवरती पुन्हा राक्षस म्हणून जन्माला आला. असंख्य कुंभी पाकासारखे नानाविध प्रकारचे नरक भोगल्यानंतर हा राक्षस जन्म मला मिळाला. आणि या राक्षस जन्मामध्ये तुमच्या दर्शन मला झालं आणि त्या दर्शनाच्या अनुषंगाने मी किंचितसा शुद्धीवर आल्यासारखं झालो. आणि म्हणून मी आता तुम्हाला शुद्ध अंतःकरणाने, एकनिष्ठ भावनेने शरणागती पत्करून तुमच्या चरणावर विनंती करून करतो नमस्कार आणि म्हणतो, मला या राक्षस जन्मातून मुक्तता द्या. त्याचं ते अशा प्रकारचे विनवणीचे वाक्य ऐकल्यानंतर या विप्रदासाला त्याची करुणा आली. म्हणाला, मी तुला माझं
दिवसाचं पुण्य, एक दिवसाचं पुण्य अर्पण करूनही काही उपयोग होईल असं मला वाटत नाही आहे. कारण तुझ्या पापांची गणना इतकी मोठी आहे की त्यासाठी मला, तुझ्यासाठी मी जे 30 दिवस जप तप ध्यान धारणा, परमेश्वराचं नामस्मरण, चिंतन, भजन, पूजन, कीर्तन, उपोषण जे काही केलेलं आहे ते 1 महिनाभर केलेलं आहे. आणि त्या 30 दिवसापैकी 7 दिवसाचं पुण्य मी आज तुला अर्पण करतो असं म्हटलं. आणि हातात पाणी घेतलं आणि त्याच्या अंगावर ते पाणी टाकून दिलं. त्याच क्षणी त्याला मुक्ती मिळाली आणि नारायण त्याला वैकुंठाला घेऊन गेले. सगळे ब्राह्मण मंडळी त्या ठिकाणी पाहत होती. प्रत्येकाच्या मनामध्ये आनंद निर्माण झाला होता. एक क्षुद्र असून सुद्धा जर मनाने ठरवलं, मनाने कार्य करण्याचा निर्णय घेतला, मनाने सद्बुद्धीने एक विचाराने जर नारायणाच्या चरणावर नतमस्तक होण्याचा निश्चय केला तर त्याला कुठलीच गोष्ट अशक्य नाही. तर ब्राह्मण कुळात जन्माला आलंच पाहिजे असं नाही. म्हणून त्या सर्वांनी त्याच्या अंगावर अक्षता टाकल्या. त्या विप्रदासाला पवित्र केलं, त्याच्या अंगावर अक्षता टाकल्या आणि सर्वांनी त्याचा जय जयकार केला. पण इथं हा विषय संपत नाहीये. तर विप्रदासाच्या मनामध्ये हे आलं की मी 7 दिवसाचं पुण्य याला दिलं आणि नारायण त्यांना वैकुंठाला घेऊन गेले. मी महिनाभर व्रत केलं, त्याच्यातले 23 दिवस माझं आज अजूनही आहे, पण तरी मात्र मी या भूमीवरच आहे. हे कसं शक्य आहे? असं का? तर याचं उत्तर फक्त एकच आहे. त्याने संकल्प केला होता की 30 दिवस मी तुझी सेवा करीन, मी तुला पाणी घालीन, मी तुला अंघोळ घालीन, मी तुला नैवेद्य देईन, मी तुला बेलाचं पान वाईन, सगळं मी करीन, मी करीन, मी करीन, मी करीन. आणि त्या मिळालेल्या पुण्याच्या अनुषंगाने जे मला पुण्य प्राप्त होईल ते पुण्य नारायणा मी तुझ्या चरणावर अर्पण करेल आणि मग मला सद्गती तुझी इच्छा असेल तर मिळेल. परिणामी झालं काय? 30 दिवस उपोषण केलं, पूजा केली, ध्यान केलं, धारण केलं, सगळं केलं आणि 30 दिवसाचं ते पुण्य नारायणाला अर्पण करण्याच्या ऐवजी फक्त 23 दिवसाचं अर्पण झालं. संकल्प केला होता 30 दिवसाचा, झाला नाही. पूजा केली होती 30 दिवसाची, पावली नाही. जप तप ध्यानधारणा केलं होता 30 दिवसाचा, मोक्षप्राप्ती महिन्याच्या वेळेस बाधा निर्माण झाली. म्हणून अगदी सुरुवातीलाच त्यांनी सांगितलं होतं, एक तर आपलं पुण्यदान करू नका. जर या ब्राह्मणाने पुण्यदान केलंच नसतं या विप्रदानाने तर त्याला सद्गती मिळाली असती. परंतु त्याच्या या विचाराने मनामध्ये अश्रू सुरू झाले, नतमस्तक झाला, पश्चाताप झाला, पश्चातापाने दग्ध झाला
केलेल्या चुकीचं परिमार्जन त्या ठिकाणी त्याला करावं लागलं आणि मग नारळाला सुद्धा त्याची कीव आली. म्हणाले हरकत नाही, 23 दिवसाचं पुण्य तुला प्राप्त होईल आणि या 23 दिवसाच्या पुण्याच्या अनुषंगाने तुला सद्गती मिळेल, मोक्ष प्राप्ती होईल. आशीर्वाद नारळाचा मिळाला. आणि या लागी करा काढा काढी, साधा बापांनो लवलाही, चेडे सोटे काळाची भोळी, एक तातडी करावी, एक तांतणी करावी. तांतणी हा खूप जुना शब्द आहे. एक निर्णय घ्या, एक निर्णयाने कार्य करा, एक भावाने कार्य करा, एक निष्ठेने कार्य करा, एक सद्भावनेने कार्य करा आणि एकाच श्रद्धेने कार्य झालं पाहिजे. असं जर झालं तर आपल्या सर्व इच्छा आशा आकांक्षा पूर्ण होतात. इति 19 श्री गोपाल कृष्णार्पणमस्तु. गोपाल कृष्ण भगवान.